AI मुळे आपल्या सर्वांचे जॉब्स जाणार आहेत. हे कॉन्व्हर्सेशन तर आजकाल सहज आपण आपल्या आजूबाजूला ऐकतोय. पण AIच्या ह्या एव्हर चेंजिंग जगामध्ये आपलं करिअर आपण नक्की कसं निवडायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी स्वाती. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 5 अशा वेगवेगळ्या करिअर स्ट्रीम्सबद्दल माहिती समजून घेणार आहोत जे आपल्याला फ्युचर रेडी बनवणार आहेत. तुम्हालाही करिअर पाथवे समजून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. विद्यार्थ्यांसोबत, प्रोफेशनल्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. सगळ्यात पहिली आणि ऑब्व्हियस असणारी करिअर स्ट्रीम म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीज. हे ॲडव्हान्स लेवलचे टेक्निकल कोर्सेस आहेत. इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच कॉलेजेसमध्ये आता असे स्पेशलायझेशन्स देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर BSc, MSc, MTech, MS यासारखे कोर्सेसमध्ये देखील आपल्याला हे स्पेशलायझेशन्स आता बऱ्याच इन्स्टिट्यूट्समध्ये उपलब्ध आहेत. ते तुम्ही नक्की चेक करू शकता. या कोर्सेसमुळे तुम्हाला फ्युचरमध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत. अनेक ब्लेंडेड जॉब रोल्स आहेत ज्याच्यासाठी अशा प्रकारचे स्पेशलायझेशन्स गरजेचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, लॉजिक, मॅथ्स यासारख्या स्ट्रीम्समध्ये करिअर करायचं असेल तर ह्या काही पाथवेजचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता जे तुम्हाला नक्कीच फ्युचर रेडी बनवतील. यानंतरची दुसरी महत्त्वाची करिअर स्ट्रीम म्हणजे क्लायमेट चेंज, एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी. क्लायमेट चेंज हा इथून पुढच्या येणाऱ्या काळामधला खूप महत्त्वाचा इश्यू आहे आणि त्याच्याशी निगडीत असणारे बरेच फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये अनेक जॉब रोल्स आपल्यासाठी असतात. तर तुम्ही इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि पॉलिसी रिलेटेड कोर्सेसमध्ये सुद्धा या स्ट्रीम्समध्ये स्पेशलायझेशन्स करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला अनेक जॉब रोल्स पुढे ओपन होतील. हे देखील एक खूप चांगला फील्ड आहे एक्सप्लोअर करण्यासाठी आणि तुम्ही याच्यामध्ये नक्कीच चांगलं करिअर घडवू शकता. तिसरी महत्त्वाची स्ट्रीम म्हणजे लॉ. बऱ्याच लोकांना असं वाटतं की लॉ करायचं म्हणजे फक्त लॉयर व्हायचं आणि कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायची. पण याच्या पलीकडे सुद्धा अनेक जॉब रोल्स असे आहेत ज्याच्यामध्ये लॉ हा विषय खूप महत्त्वाचा असतो. किंवा लॉमध्ये सुद्धा असे अनेक स्पेशलायझेशन्स आहेत ज्याच्यामधून तुम्हाला स्पेसिफिक जॉब रोल्सवर तुम्ही एंटर करू शकता. जसं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता, पेटंटमध्ये तुम्ही काही स्पेशलायझेशन करू शकता. त्याचबरोबर पॉलिसी रिलेटेड जे लॉज असतात, गव्हर्नन्समध्ये ज्या काही वेगवेगळे जॉब रोल्स असतात लॉ रिलेटेड त्याच्यामध्ये सुद्धा देखील तुम्ही एंटर करू शकता. तर त्याचबरोबर युनायटेड नेशन्स किंवा युनिसेफ सारख्या ज्या वेगवेगळ्या संस्था असतात त्यांच्यामध्ये सुद्धा लॉ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक जॉब रोल्स ओपन असतात. वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये सुद्धा यंग प्रोफेशनल्स म्हणून लॉ हे स्ट्रीम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक जॉबच्या संधी आहेत. त्याच्यामुळे लॉ हे एक एव्हर ग्रोईंग आणि एव्हर नीडेड फील्ड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच करिअर करू शकता. त्यानंतर चौथी आणि महत्त्वाची स्ट्रीम म्हणजे पब्लिक पॉलिसी, गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट सेक्टर. जेवढी जास्त आपण टेक्नॉलॉजिकली ग्रोथ करतोय तेवढीच जास्त आपल्याला सोसायटल डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स यांची गरज भासणार आहे. त्याच्यामुळे या स्ट्रीम्समध्ये अनेक इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आपल्यासाठी उपलब्ध असतात, स्पेशलाइज्ड कोर्सेस आपल्यासाठी उपलब्ध असतात. भारतामध्ये अनेक संस्था आहेत ज्या अशा प्रकारच्या स्पेशलायझेशन्स आपल्याला ऑफर करतात. ह्याच्यातून तुम्ही गव्हर्नमेंटसोबत नॉन गव्हर्नमेंट फील्ड्समध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता किंवा स्वतःचं देखील एखादं नवीन काहीतरी काम तुम्ही या फील्ड्समध्ये सुरू करू शकता. त्यामुळे हे देखील एक खूप महत्त्वाचं फील्ड आहे जे नेहमी डिमांडमध्ये असेल आणि याच्यामध्ये तुम्ही चांगले करिअर्स करू शकता. वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये सुद्धा या फील्ड्समधल्या लोकांसाठी खूप चांगले जॉब रोल्स असतात. त्याच्यामुळे हे फील्ड तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर पाचवी महत्त्वाची स्ट्रीम आणि जी आताच्या काळामध्ये खूप जास्त डिमांडमध्ये आहे ती म्हणजे सायकॉलॉजी, बिहेवियरल सायन्स किंवा वेगवेगळे ह्युमन स्किल्स. जेवढी जास्त आपल्याला टेक्नॉलॉजीवर रिलायन्स वाढत चालला आहे तेवढी जास्त आपल्याला वेगवेगळ्या ह्युमन स्किल्सची आणि सायकॉलॉजीची गरज दिवसेंदिवस वाढताना दिसते. तर ह्या सगळ्या फील्ड्समध्ये देखील अनेक इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आपल्यासाठी उपलब्ध आहेत. किंवा सायकॉलॉजीमध्ये तुम्ही पुढे जाऊन थेरपिस्ट, काउन्सिलर होऊ शकता ज्याची सुद्धा आजच्या काळामध्ये खूप जास्त गरज आहे. बिहेवियरल सायन्स, बिहेवियरल इकॉनॉमिक्स यासारखे स्ट्रीम्ससुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीसोबतच जास्तीत जास्त ह्युमन स्किल्ससुद्धा डिमांडमध्ये असणार आहेत. त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल्स असतील, मॅनेजमेंट स्किल्स असतील, लिडरशिप स्किल्स असतील. हे नेहमीच आपल्याला उपयोगात येणारे स्किल्स आहेत. त्याच्यामुळे ह्या सर्व फील्ड्ससोबत तुम्ही आपले ह्युमन स्किल्ससुद्धा सतत डेव्हलप करत राहिले पाहिजेत. तर हे सर्व करिअर फील्ड्स नक्कीच एक्सप्लोअर करा आणि अशाच कॉन्टेंटसाठी मला फॉलो देखील नक्कीच करा.